स्वप्न टाकली आहेत ती स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि म्हणून 25 30 40 लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार आहेत. तुमच्यापैकीच एक आमचा सुनील तिकडे गेला असला तरी पहिल्यांदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष सुनील शेळकेला केलं. खूप जीव लावणारे लोक आहेत हो, खूप जीवापाड प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत. पण या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागते दरवेळी मला कळत नाही. निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानाने त्याची जागा घेतली जाते. या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच विनंती आहे, तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल, या सभेमध्ये मोठे मोठे शब्द जरूर द्याल, पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल याच्यावर डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत. सगळे तुमच्या राईट हँड, तुमचा लेफ्ट हँड, तुमच्या बरोबर रोज पाण्यात जेवणारा माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे. कारण मी एकदा पराभव बघितलाय. पराभव माझा होता का तुमचा होता? सांगा, तो पराभव तुमचा होता का माझा होता? समस्त बीड जिल्ह्याचा आणि तुमचा होता असं तुम्हाला वाटलं, कारण एवढं जीव लावून मी काम केलं होतं. आज पराभवानंतर माझे 5 वर्ष तुमच्या साक्षीने आहेत. तुम्ही रोज पाहताय, आज काहीतरी ताईला, उद्या काहीतरी ताईला, पण अग्निपरीक्षा घेतात. ईश्वर सुद्धा अग्निपरीक्षा घेतो, ग्रह तारे सुद्धा अग्निपरीक्षा घेतात, नेते सुद्धा अग्निपरीक्षा घेतात. या अग्निपरीक्षेमध्ये ताऊन सुलाखून तुमची बहीण निघाली की नाही? आता मला संधी दिली आहे, पण ही संधी तरी काय हो? हृदयाला तलवारीने 2 काप करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी. अहो, माझं केवढं मोठं भाग्य आहे आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे संस्कार आहेत की जिथं सख्खे भाऊ भाऊ भांडतायत, सख्खे बहीण भाऊ भांडतायत, आम्ही सुद्धा भांडून पाहिले. तिथे एका अक्षरात माझा निर्णय झाल्यावर माझ्या स्वागताला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या. कारण ही निवडणूक अवघड आहे, म्हणूनच मी आहे. मी एवढी भाग्यवान नाही. मी आडसकर साहेबांना म्हणाले होते, सोपं सोपं काम मला नाहीच. एक रात्र होती जेव्हा माझ्याकडे बाबा आले, माझ्या घरी राहिला पुण्याच्या, हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले, पंखू मी खूप एकटा पडलोय, माझं कुणी नाही, तुझं ऐश्वर्यावालं सगळं जीवन बाजूला ठेवून मला 5 वर्ष देशील का? मी लोक का नाही. माझा आर्यमन 4 वर्षाचा होता आणि तो मला, मम्मी बाबा अडचणीत आहेत, तू मी एकटा राहीन, पण तू बाबासाठी जा. आणि मी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांच्या अडचणी त्यांना दिसत होत्या, त्यांच्या जवळ लढायला कुणी नव्हतं. ज्याच्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ते सगळे विरोधात उभे होते. माझ्या एकटीवरच डाव खेळू शकत होते. ही सगळी चिल्लर फौज मी जमा केली. छोटे छोटे कार्यकर्ते तेव्हा सगळे आले, सर्जेराव तात्या आले, कल्याण काका आले, तेव्हाचे आमचे रमेश पोकळे आता थोडे रुसूल लांब आहेत, आणीन मी बार